नमस्कार, मी शांती महादेव विलावडेकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या सेशनमध्ये आपण शिकलो होतो की असा काही मेसी डेटा असतो. तो मेसी डेटा आपण एक सिंपल फॉर्मॅटिंगमध्ये कसं करणार आणि त्याचे आपण तासाचे 350 ते 500 रुपये कसे कमवू शकता. हा जो मेसी डेटा आहे हा मी इथे आता माझा सिंपल फॉर्मॅट केलेला डेटा मी इथे बाजूला कॉपी करून घेतलेला आहे. आमच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी एक्सेल सुरू कसं करायचं आणि आपली वर्कबुक कॉपी कशी करायची आणि त्या वर्कशीटला रिनेम कसं करायचं हे सगळं शिकवलेलं आहे. जर आमची मागची व्हिडिओ आपण पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ते आपण एकदा बघून घ्या म्हणजे पुढचं तुम्हाला समजणं सोपं होऊन जाईल. आता आपण हे सिंपल फॉर्मॅट जो होता आपण केलं त्याला आपण कंडिशनल फॉर्मॅट नावाने एक कॉपी करून घेतलेली आहे आणि ह्या कंडिशनल फॉर्मॅटला आपण जास्त चांगल्या प्रकारे कसं फॉर्मॅट करू शकतो, त्यालाच कंडिशनल फॉर्मॅट असं म्हणतात, कसं चांगलं प्रेझेंटेबल बनवू शकतो आणि त्याचे आपण तासाचे 850 ते 1000 रुपये कसे कमवू शकतो हे आपण बघणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला अशा काही वेबसाईट सांगणार आहोत जिथे आपल्याला फ्रीमध्ये कामं मिळतात आणि आपण घर बसल्यासुद्धा पैसे कमवू शकतो किंवा समजा आपलं सेकंड सॅलरी अर्न करू शकतो. चला तर वळूया आपल्या आजच्या सेशनकडे. त्यापूर्वी आतापर्यंत तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहील. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच आहे की आपलं एंटायर टेबल आपण कसं सिलेक्ट करणार. आपला जो पहिला सेल आहे त्या सेलवर आपण जाणार म्हणजे आपण A2 वर आलेलो आहोत. शिफ्ट कंट्रोल राईट ॲरो आणि शिफ्ट कंट्रोल डाऊन ॲरो केलं तर आपलं एंटायर टेबल सिलेक्ट होतं. आता ह्याच्यामध्ये आपण बघूया की आपल्याकडे क्लास 8वी, 9वी आणि 10वीचे रेकॉर्ड्स आपल्याकडे आहेत. मला हे 8वी, 9वी, 10वीचे रेकॉर्ड सॉर्ट करायचे आहेत जेणेकरून 8वीचे रेकॉर्ड, 9वीचे रेकॉर्ड, 10वीचे रेकॉर्ड एकत्र येतील. जे आत्ता सध्या तुम्ही बघाल तर आपल्याकडे एक 8वी दिसते, मग 9वी दिसतात, मग मध्येच 10वी दिसत आहेत. तसं न होता आपल्याला 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड असे डेटा एकत्र येईल जेणेकरून 8चा डेटा एकत्र दिसेल, 9 आणि 10चा एकत्र दिसेल. ह्याच्यासाठी काय करायला लागेल तर ह्याच्यासाठी आपल्याला सॉर्ट करायला लागेल. सॉर्ट करण्यासाठी आपण काय करणार, संपूर्ण डेटा आपण आपला सिलेक्ट केलेला आहेच. तर तुम्ही इकडे बघाल होममध्ये एडिटिंगमध्ये सॉर्ट अँड फिल्टरचं ऑप्शन आहे. तर ह्या सॉर्ट अँड फिल्टरच्या ऑप्शनमध्ये तुम्ही जर का ॲरोवर क्लिक केलं तर तुम्हाला इकडे कस्टम सॉर्ट दिसते. आपण कस्टम सॉर्टमध्ये का जाणार तर आपण पहिलंच जे ऑप्शन आहे सॉर्ट स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट अँड सॉर्ट लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट, इथे न जाता आपण कस्टम सॉर्टमध्ये का जाणार. कारण जर का आपण सॉर्ट स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, सॉर्ट लार्जेस्ट टू स्मॉलेस्टवर क्लिक केलं तर आपला जो पहिलं कॉलम आहे रोल नंबर हा सॉर्ट होईल. एकदा हवं तर आपण बघून घेऊया. सॉर्ट लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट केलं तर तुमच्या लक्षात येईल आपला शेवटचा रेकॉर्ड 51 आहे, तो पहिला आलेला आहे आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट झालेला आहे. आपण पुन्हा इकडे जाऊया सॉर्टमध्ये आणि तिकडे आपण सॉर्ट स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट करू तर पहिलाच आपला कॉलम आहे रोल नंबर, तो 1 ते 53 असा अरेंज झालेला आहे. पण आपल्याला पहिला कॉलम जो आहे रोल नंबर ह्याच्यावर सॉर्ट करायचं नाही आहे. आपल्याला जो आपला क्लासचा कॉलम आहे त्याच्यावर सॉर्ट करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला कस्टम सॉर्टमध्ये जावं लागेल. कस्टम सॉर्टमध्ये आलात इथे तुम्हाला देतं आहे सॉर्ट बाय आणि इकडे जर तुम्ही ॲरोवर क्लिक केलं तर जी फील्ड लिस्ट आहे किंवा टेबलची हेडिंग आहे, टेबलचे लेबल आहेत ते तुम्हाला इकडे दिसत आहेत. मला क्लासप्रमाणे अरेंज करायचं आहे म्हणून मी क्लासवर क्लिक केलं आणि इकडे ऑर्डरमध्ये A to Z ऑप्शन आलेलं आहे, Z to A ऑप्शन आलेलं आहे. यातलं मला जे हवं आहे ते मी घेणार आहे आणि शेवटी कस्टम लिस्ट A to Z वर आपण क्लिक करूया, ओके करूया. तर तुमच्या लक्षात आलं असेल की 9वीचे रेकॉर्ड IX आपण रोमनमध्ये जर लिहिलं तर 9वी हा IX असतो. तर I अल्फाबेटिकली पहिला असल्यामुळे 9वीचे रेकॉर्ड पहिले आले, मग V असल्यामुळे 8वीचे आले आणि शेवटी 10वीचे रेकॉर्ड आले. पण हा आपल्याला जर का आपल्याला 8वी, 9वी, 10वी असं जर अरेंज करायचं असेल तर कस्टम लिस्टमध्ये लिस्ट तयार करून आपण तेही करू शकतो. सध्या आपण ते शिकणार नाही आहोत. आपण सध्या सिम्पल सॉर्टिंग शिकूया आणि मग नंतर आपण आपल्या फॉर्मॅटिंगकडे वळूया. आपण ह्याच्यावर एक वेगळं सेशन बनवूया ज्याच्यामध्ये आपण फक्त सॉर्टिंग वेगवेगळ्या प्रकारे सॉर्टिंग कसं केलं जातं
त्याचं आपण एक वेगळं सेशन बनवून त्याच्यामध्ये आपण ते नक्कीच शिकूया. आता आपण सॉर्ट करून घेतलेलं आहे. आपण आता बघूया कंडिशनल फॉर्मॅट आपण कसं करता येईल. आपल्याला हवं असेल तर हे फॉर्मॅटिंग आपण काढून टाकू. ह्याला सगळं सिलेक्ट करूया आणि बॉर्डर तर आपण ठेवलेलीच आहे. आपण इथून कलर जो आहे फिल कलर हा आपण नो करूया, नो फिल करूया म्हणजे कलर राहणारच नाही. आणि टेक्स्ट कलर जो आहे तो आपण ब्लॅक करूया किंवा ऑटोमॅटिक करूया. झालेलं आहे. आता आपण इथे बॉर्डर दिलेली आहेत. ह्या सिम्पल बॉर्डर आहेत त्या मी तुम्हाला लास्ट टाईममध्ये शिकवल्या होत्या की बॉर्डरवर जाऊन तुम्ही ऑल बॉर्डर करू शकता. आता आपण जरा चांगलं बॉर्डर शिकूया. जर तुम्ही ह्याच बॉर्डरमध्ये सर्वात खाली गेलात अगदी शेवटी तर मोर बॉर्डर्स असं ऑप्शन दिसतंय. ह्या मोर बॉर्डरमध्ये तुम्हाला नंबर ऑफ बॉर्डर्स इकडे तुम्हाला दिसतात. तुम्ही जर बघाल की वेगवेगळ्या स्टाईल्स तुम्हाला इकडे दिसत आहेत. ह्या स्टाईल्समध्ये जर का आपण थिकवाली बॉर्डर घेतली, तिला क्लिक केलं, त्याच्याच खाली कलर आहे. कलरमध्ये ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक म्हणजे ब्लॅक कलर. तर आपण त्याऐवजी दुसरा कोणता तरी रंग घेऊया आणि पर्पल घेऊ. इकडे तुम्हाला दिसतं आहे नन आहे, आउटसाईड आहे, इनसाईड आहे. तर आपण इथे आउटसाईडवर क्लिक करू म्हणजे आउटसाईडला पर्पल कलर आलेला आहे. आता आपण इथला दुसरा रंग एखादा चेंज करूया. समजा रेड कलर घेऊया. असे रंग घेऊ जे साधारण पटकन आपल्याला दिसतील. आणि इकडे आपण इनसाईड करू. तुम्ही जर इकडे बघाल तर तुम्हाला प्रिव्ह्यूमध्ये आउटसाईडला पर्पल बॉर्डर दिसते आणि इनसाईडमध्ये रेड बॉर्डर दिसते. आपण ओके केलं तर तोच इफेक्ट तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर बॉर्डरला दिसेल. झालं. आता पहिल्यापेक्षा फक्त बॉर्डरचा कलर आणि थिकनेस बदलल्यामुळे हे थोडंसं जास्त चांगलं, पहिल्यापेक्षा जास्त चांगलं दिसते. पुन्हा एकदा आपण आता आपल्याला बघूया की हे जे रँक आहे आपल्या इकडे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, डिस्टिंक्शन असे वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत. त्यांना वेगवेगळे क्लास मिळालेले आहेत, ग्रेड मिळालेले आहेत. आणि आपल्याला आता असं वाटतं आहे की आपल्याला फर्स्ट क्लास वेगळ्या कलरमध्ये दिसले पाहिजे, डिस्टिंक्शन वेगळ्या रंगामध्ये दिसले पाहिजेत. आणि मग तुमचं सेकंड क्लास किंवा अजून कोणते असतील त्या प्रत्येकासाठी एक वेगवेगळा रंग तिथे आला पाहिजे जेणेकरून ते पटकन आपल्याला आयडेंटिफाय करता येईल. ह्यासाठी काय करू शकतो तर आपण इथे आपला जो पहिला रेकॉर्ड आहे त्या पहिल्या रेकॉर्डवर क्लिक केलेला आहे. तिथून शिफ्ट कंट्रोल डाऊन ॲरो आपण प्रेस करू जेणेकरून आपले सगळे रेकॉर्ड सिलेक्ट होतील. तर आपण शिफ्ट कंट्रोल डाऊन ॲरोने पूर्ण कॉलम सिलेक्ट करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला बघायचं आहे की आपल्याला फक्त डिस्टिंक्शनचे रेकॉर्ड हायलाईट झाले पाहिजेत. त्यांना आपल्याला फॉर्मॅट करायचं आहे. आपण सिम्पल फॉर्मॅटिंग जे इथून केलं ते इथे न जाता आपण जाणार आहोत कंडिशनल फॉर्मॅटमध्ये. कंडिशनल फॉर्मॅटमध्ये पहिलंच ऑप्शन आहे हायलायटेड सेल. हायलायटेड सेलमध्ये गेल्यावर तुम्हाला हायलाईट सेल रूल्स म्हणजे तुम्हाला जे तुमचे काही नियम हवे त्या नियमाप्रमाणे तुम्हाला ते हायलाईट करायचं. जसं की मला डिस्टिंक्शन जिथे जे शब्द आहे तो हायलाईट झाला पाहिजे. इथे ग्रेटर दॅन आहे, लेस दॅन आहे, बिटवीन आहे, इक्वल टू आहे. पण आपल्याकडे डिस्टिंक्शन हे टेक्स्टमध्ये लिहिलेलं आहे. तर आपण टेक्स्ट दॅट कंटेनवर क्लिक करूया आणि इथे आपण टाईप करूया डिस्टिंक्शन. माझ्याकडे DIST असं लिहिलेलं आहे. तर तुम्ही लगेचच बघाल की लगेच तिकडे रेड कलरमध्ये ते आलेलं आहे. कारण मी इथे जे काही लिहिलं डिस्टिंक्शन फर्स्ट क्लास जे म्हणेन त्याच्यापुढे विथमध्ये कलर फॉर्मॅट आलेत. आणि लाईट रेड फिल विथ डार्क रेड टेक्स्ट, येल्लो फिल विथ डार्क येल्लो टेक्स्ट असे त्यांनी तुम्हाला काही ऑप्शन्स दिलेले आहेत. ह्यापैकी जो मला रंग हवा असेल, ते कलर मला आवडत असेल ते मी घेईन. जसं की मी डिस्टिंक्शनसाठी ग्रीन फिल विथ डार्क ग्रीन रेड हा कलर घेतलेला आहे. ओके केलं तर तुमच्या लक्षात येईल की इकडे जे डिस्टिंक्शन शब्द लिहिलेले आहेत तेच फक्त कलर झालेले आहेत किंवा फॉर्मॅट झालेले आहेत. बाकीचं फर्स्ट क्लास किंवा सेकंड क्लास हायलायटेड झालेले नाहीत. समजा जर तुम्ही इथे डिस्टिंक्शनच्या ऐवजी दुसरं जर का तुमचं ग्रेड चेंज झाली तर ऑटोमॅटिकली आपण दिलेला जो कलर असेल त्याला तो चेंज होईल. फर्स्ट क्लासपासून आपण पुन्हा एकदा सिलेक्ट करूया आणि आपण फर्स्ट क्लाससाठी आता कोणता तरी वेगळा कलर देऊया. कंडिशनल फॉर्मॅटमध्ये जाऊया आपण आणि टेक्स्ट कंटेंटमध्येच जाऊया कारण हे सुद्धा कॅरेक्टर्स आहे. इथे आपण FIRST फर्स्ट जे पण तुम्ही दिलेलं स्पेलिंग असेल ते तुम्ही द्या आणि तुम्हाला हवा असलेला कलर इथून सिलेक्ट करा. आपण येल्लो फिल विथ डार्क येल्लो टेक्स्ट असं घेऊया. तर तुम्ही बघाल
की फर्स्ट क्लाससाठी वेगळा रंग आलेला आहे, डिस्टिंक्शनसाठी वेगळा आलेला आहे, जेणेकरून सहज आयडेंटिफाय करता येतं. याचप्रमाणे तुम्हाला सेकंड आणि जर का अजून तुमचे इतर क्लास असतील त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता. हे झालं टेक्स्टला. मग तुम्ही मला कलर तर का तुम्ही ॲव्हरेजला किंवा टोटलला करू शकता का? तर हो, नक्कीच आपण टोटल आणि ॲव्हरेजसाठी सुद्धा करू शकतो. आपण टोटलच्या कॉलमवर बघू. टोटलच्या कॉलमवर आपण गेलेलो आहोत. शिफ्ट कंट्रोल डाऊन ॲरो, जेणेकरून आपलं पूर्ण कॉलम सिलेक्ट झालेला आहे. आणि इथे आता आपण कंडिशनल फॉर्मॅटमध्ये तुम्ही जर गेलात, हायलाईट सेल रूल्समध्ये तुम्ही बघेल ग्रेटर दॅन, लेस दॅन, बिटवीन, इक्वल टू असे ऑप्शन्स इथे आहेत. ह्या ग्रेटर दॅन ह्या ऑप्शनवर जर का आपण क्लिक केलं, कारण आपल्याला हायेस्ट जर का रेकॉर्ड शोधायचा असेल तर ग्रेटर दॅनवर आपण क्लिक केलं आणि तुम्हाला सर्वात हायेस्ट साधारण तुम्हाला कितीच्या वरचे रेकॉर्ड बघायचे आहेत, 500च्या वरती, 600च्या वरती, 700च्या वरती, तर तुम्ही तिथे नंबर देऊ शकता. तसं मी आता इथे दिलं 600, 600. तर तुम्ही फक्त आपण 600 असं रूल दिल्यामुळे 600च्या वरती, कारण मी म्हटलं ग्रेटर दॅन 600, तर 600च्या वरती जे पण रेकॉर्ड्स असतील ते तिथे त्या पर्टिक्युलर कलरने हायलाईट होतील. आता इथे यांनी कलर दिलेत, मग आपण हेच कलर घ्यायला पाहिजेत का? तर नाही, असं काहीच नाही आहे. तुम्ही इकडे कस्टम फॉर्मॅट आहे आणि ह्यात जाऊन तुम्ही जर बघाल बॉर्डर, फील असे ऑप्शन्स आहेत, तर ह्या फीलमधून तुम्ही एखादा दुसरा कलर देऊ शकता. फील जसं की हा बॅकग्राऊंडला कलर येईल. आणि जर तुम्ही इकडेच फॉन्टमध्ये गेलात बाजूला, तिथे नंबर, फॉर्मॅट, फॉन्ट, बॉर्डर आणि फील अशी 4 ऑप्शन दिसतात. आपण फीलमध्ये जाऊन मी पर्पल कलर घेतला तर बॅकग्राऊंडला पर्पल कलर येईल. फॉन्टमध्ये जाऊन आपण जर का फॉन्टचा कलर मी व्हाईट घेते, व्हाईट घेतलेला आहे, ओके केलं, तर तुमच्या आता लक्षात आलंच की आपण जर का असं दिलं की 600च्या वरती, 700च्या वरती, म्हणजे थोडक्यात तुम्ही कंडिशनल फॉर्मॅटमध्ये जाऊन ग्रेटर दॅन, लेस दॅन, बिटवीन असे जे पण नंबर्स द्याल त्या पर्टिक्युलर नंबरच्या वरती ग्रेटर दॅन, लेस दॅन, त्याच्या खालचे असे सुद्धा आपण वेगवेगळे कंडिशनल फॉर्मॅटने फॉर्मॅटिंग करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या मनाचे कलर्स किंवा कॉम्बिनेशन्स तिथे बनवून सुद्धा देऊ शकतो. आता इथे जे मी दिलं की ग्रेटर दॅन 600, हा मी एक अंदाजे ॲव्हरेजली माझ्याकडे विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत त्याप्रमाणे मी दिलेले आहे. पण मला जर का बघायचं आहे की बाबा मराठीमध्ये सर्वात हायेस्ट स्टुडंट, मला 3 हायेस्ट स्टुडंट काढायचे ज्यांना मराठीमध्ये सर्वात जास्त मार्क्स आहेत. आता मला हे माहीत नाही की मी 90च्या वरती देणार का 91च्या वर देऊ असं, तर ते पण काम कम्प्युटर आपलं एकदम सोप्या पद्धतीने करतो. ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट प्रेस द शिफ्ट कंट्रोल डाऊन ॲरो आणि जर का तुम्ही कंडिशनल फॉर्मॅटमध्ये जायचं आहे आणि इथे तुम्ही बघाल तर टॉप अँड बॉटम रूल्स आहेत. ह्या टॉप अँड बॉटममध्ये आपण जर का टॉप 10 आयटम किंवा बॉटम 10 आयटम, ऑब्व्हियसली आपल्याला टॉप 10 आयटममध्ये जर का आपण कधी कधी असं होतं की बिझनेसमध्ये तुम्हाला सर्वात कमी सेल कोणत्या एरियामध्ये झालं हे बघायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही बॉटम्स आयटम पण वापरू शकता. पण आपण सध्या टॉप 10 आयटम्स बघूया आणि मग आपण इकडे देऊया की मला किती पाहिजेत, तर मला 3 विद्यार्थी हवेत, म्हणून मी 3 हा आकार टाईप केला. मला कोणतं कलर कॉम्बिनेशन हवं आहे, तर मी हे घेते ग्रीन विथ, किंवा तुम्ही कस्टममध्ये जाऊन तुमच्या मनाचे कलर कॉम्बिनेशन बनवूच शकता. मी ओके केलेलं आहे. तर तुमच्या लक्षात येईल की इथे फर्स्ट स्टुडंट, 3ही स्टुडंट असे आहे ज्यांना 91 मार्क्स मिळालेले आहेत. तर असं पण होऊ शकतं. तर इथे 91 मार्क्स, 3ही स्टुडंट टॉपचे जे विद्यार्थी आहेत मराठीचे ते 91 मार्क्स मिळालेले आहेत. आता आपण सायन्समधले सर्वात लोवेस्ट मार्क्स बघूया. असे 3 विद्यार्थी बघूया ज्यांना सर्वात कमी मार्क्स मिळालेले आहेत आणि किती मिळाले आहेत. तर आपण सायन्सच्या कॉलमवर येऊया, कंट्रोल शिफ्ट डाऊन ॲरो प्रेस करू आणि इकडे कंडिशनल फॉर्मॅटला जाणार, कारण आपली कंडिशन आहे की सर्वात शेवटचे 3 विद्यार्थी ज्यांना सायन्समध्ये कमी मार्क्स मिळाले. त्यासाठी आपण टॉप अँड बॉटममध्ये जाऊया, कारण आपल्याला किती मार्क्स हेच माहीत नाही आहे, त्यामुळे आपण हायलाईट सेलमध्ये जाऊ शकत नाही. टॉप अँड बॉटम रूल्समध्ये जाऊया. इथे तुम्ही बघाल तर बॉटम 10 आयटम त्यांनी असं दिलेलं आहे. इथे आपण क्लिक करूया आणि इथे 10 ते आपण 3 करूया, म्हणजे बिकॉज आय वॉन्ट ओन्ली 3 आयटम्स. रेड कलरच ठेवूया. रेड म्हणजे डेंजर, तर ज्याला सर्वात कमी मार्क्स आहेत ते डेंजर झोनमध्ये आहेत आणि त्यांच्यावर आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे, तर आपण ओके करूया. तर तुम्ही बघा इथे 50, 69 आणि 55 असे लोवेस्ट मार्क्स मिळालेले
3 विद्यार्थी आहेत, त्यांना त्यांनी किती मार्क्स मिळाले ते रेडमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. इथे काय होतं, आपण कलर डिफाईन करतो आहे. कधी कधी आपल्याला कलर कॉम्बिनेशन सुचत नाही. अशा वेळेला आपण काय करू शकतो, आपण ॲव्हरेजवर किंवा ॲव्हरेजवरच बघूया आपण, किंवा इतर कोणत्या मार्क्सवर पण बघता येईल. शिफ्ट कंट्रोल डाऊन ॲरो करूया आणि जर का आपल्याला नेमकं हायेस्टला, लोवेस्टला, मिडल जे आहे त्यांना कोणतं कलर कॉम्बिनेशन द्यायचं हे आपल्याला सुचत नसेल तर आपण कंडिशनल फॉर्मॅटमध्ये जाऊ. त्यांनी आपला तो पण प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. कलर स्केलमध्ये त्यांनी तुम्हाला कॉम्बिनेशन दिले आहेत बघा. सर्वात पहिला आहे ग्रीन, येल्लो, रेड. जो पहिला कलर ग्रीन आहे याचा अर्थ हायेस्टला ग्रीन असणार आहे आणि लोवेस्टला रेड, आणि जे काही मध्ये आहे जे ॲव्हरेज मार्क्स त्या लोकांना येल्लो असेल. असे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स त्यांनी इथे दिलेले आहे. तर तुम्हाला फक्त ते पर्टिक्युलर जो कॉम्बिनेशन आवडेल त्याच्यावर क्लिक करा, ते कलर कॉम्बिनेशन तो अप्लाय करेल. तर तुम्ही बघाल इथे की हायेस्ट विद्यार्थी 94, 88, 92 असे आहे ज्यांना ग्रीन कलर आलेला आहे. तर जे ॲव्हरेज मार्क्स आहेत त्यांच्यासाठी येल्लो आहे. तर एकदम लोवेस्टसाठी त्यांनी रेड कलर आयडेंटिफाय केलेला आहे. 51, 53 हे पर्सेंटेज आहेत. तर तुम्हाला जर का ते सुचत नसतील कॉम्बिनेशन, कलर कॉम्बिनेशन, तर ते सुद्धा त्यांनी आपली सोय करून ठेवलेली आहे. तुम्हाला फक्त तिथले कलर कॉम्बिनेशनची नावं वाचायची आहेत. जर तुम्ही इथे बघाल आणि ते कॉम्बिनेशन तुम्ही कलर स्केलमधनं सिलेक्ट करायचे आहेत. कंडिशनल फॉर्मॅटमध्ये अजून एक अतिशय चांगली आवडणारी गोष्ट ती म्हणजे जर का तुम्हाला हे बघायचं आहे की जास्त मार्क्स बरोबर किंवा एखाद्या सेल बरोबर त्याचा तुम्हाला तिथे चार्ट टाईप काय हवं असेल तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता. आपण शिफ्ट कंट्रोल डाऊन आणि तो पर्टिक्युलर कॉलम सिलेक्ट करा आणि कंडिशनल फॉर्मॅटमध्ये डेटा बार्स आहे बघा. डेटा बारमध्ये पण त्यांनी कलर कॉम्बिनेशन आहेत, वेगवेगळे कलर दिलेले आहेत. ते कलर तुम्ही घ्या. येथे ग्रॅडियंट आहे म्हणजे तो कलर तुमचा डार्कपासून लाईटपर्यंत होतो किंवा पूर्ण डार्क पाहिजे असेल तर खाली तुम्हाला प्लेन सॉलिड कलरसुद्धा आहे. तर आपण हा कलर घेऊया, पर्पल घेऊया आणि तो पण ग्रॅडियंट फॉर्ममध्ये घेऊ म्हणजे तो लाईटपासून डार्कपासून लाईटपर्यंत येईल. आता तुम्ही इथे बघाल तिथे तुम्हाला हे सेल भरलेले दिसतात. जसं इथे पहिल्या याच्यात 30 मार्क्स आहेत तर अतिशय कमी सेल भरलेला आहे आणि मॅक्झिमम मार्क्स आहेत तिथे तो सेल पूर्णपणे भरलेला आहे. म्हणजे तुम्हाला चार्टचा फील देखील तिथे येतो आहे. तर तसं हवं असेल तर तसं पण तुम्ही करू शकता. तुम्हाला कलर कॉम्बिनेशन्स हवी असतील तर कलर कॉम्बिनेशनप्रमाणे करू शकता. आता ह्याचबरोबर जर का एखादा फॉर्मॅट तुम्हाला नाही आवडला तर काढून कसं टाकायचं. जसं आपण हा याला दिलेला आहे जॉग्रफीला आणि हा आपल्याला नाही एवढा आवडला, चांगला वाटला नाही, तर ॲज युजल तुम्ही परत तो सिलेक्ट करा आणि कंडिशनल फॉर्मॅटमध्येच क्लिअर रूल फ्रॉम सिलेक्टेड सेल आणि खाली क्लिअर रूल फ्रॉम एंटायर शीट आहे. तर जर एंटायर शीट केलं तर आपण जे काही फॉर्मॅट ह्या शीटमध्ये केलेलं ते सगळं निघून जाईल. पण आपल्याला तसं करायचं नाही आहे म्हणून आपण क्लिअर रूल फ्रॉम सिलेक्टेड सेल करूया. तर आपण ते सिलेक्ट केलं त्यातलंच फक्त आपलं फॉर्मॅटिंग निघून गेलेलं आहे. एक लक्षात ठेवा, तुम्ही शिफ्ट कंट्रोल डाऊन ॲरो करून म्हणजे सिलेक्ट करून इथे जे आपले क्लिअर आहे त्या क्लिअरमधनं क्लिअर फॉर्मॅट करू नका. तसं जर तुम्ही केलं तर जे तुम्ही सिम्पल फॉर्मॅटिंग आधी दिलं होतं, बॉर्डर आहे किंवा बोल्ड आहे, कलर कॉम्बिनेशन जे काही आधी दिले असतील ते सुद्धा निघून जातील. आपल्याला काय करायचं आहे, आपण कंट्रोल झेड करू म्हणजे आपलं परत पूर्ववत येईल. आपण जे कंडिशनल फॉर्मॅट दिलं होतं तेच फक्त आपल्याला काढून टाकायचं आहे. बाकीचं फॉर्मॅटिंग आपलं टेबलचं ॲज इट इज ठेवायचं आहे. जसं मराठीचे हायेस्ट मार्क्स आहेत, हे आपल्याला कॉम्बिनेशन नको असेल तर आपण ह्याला सिलेक्ट करूया आणि तुम्ही कंडिशनल फॉर्मॅटमध्ये जाऊन क्लिअर रूलमध्ये क्लिअर रूल फ्रॉम सिलेक्टेड सेल करूया, जेणेकरून फक्त सिलेक्टेड कॉलममधल्या सिलेक्टेड सेलमध्ये कंडिशन्स फॉर्मॅट निघून जाईल. बाकीचं आहे ते तुमचं ॲज इट इज राहील. तर तुम्हाला सगळंच फॉर्मॅटिंग काढून टाकायचं असेल तर तुम्ही कंडिशनल फॉर्मॅटमध्ये जाऊन क्लिअर रूलमध्ये क्लिअर रूल फ्रॉम एंटायर शीट करू शकता. एंटायर शीट केल्यावर तुम्ही जिथे जिथे आपण टोटलमध्ये, ॲव्हरेजमध्ये, ग्रेडमध्ये फॉर्मॅटिंग केले ते सुद्धा निघून जाईल. पण जे आपण कंडिशनल फॉर्मॅटने दिले तेवढंच निघून जाईल. पण इन्स्टेड ऑफ दॅट जर का तुम्ही क्लिअरमधून क्लिअर फॉर्मॅट केलं तर तुम्ही कंडिशनल फॉर्मॅट आणि नॉर्मल फॉर्मॅटिंग जे काही केलं ते सगळंच्या सगळं तुमचं निघून जाईल. मला वाटतं विद्यार्थ्यांना तुम्हाला आजचं सेशन व्यवस्थित कळलं असेल, आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला ह्या सेशन संबंधित काही क्वेरीज असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.
तुमच्या क्वेरीज सॉल्व करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. तसंच तुम्हाला एखाद्या नवीन विषयावर काही माहिती हवी असेल, सेशन्स हवे असतील, तर ते विषयसुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून आम्ही त्याच्यावर तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणू शकतो. तर आता वेळ झाली आहे हे सगळं करण्यासाठी. तुम्हाला जे काय आपण कंडिशन फॉर्मॅटिंग शिकवलं, ज्याने तिथं जास्त प्रेझेंटेबल आणि छान दिसतो, चांगला होतो, ह्यासाठी कस्टमर्स तुम्हाला वेगवेगळ्या त्यांच्या कंडिशन्स सांगतात आणि त्या कंडिशन्सप्रमाणे तुम्हाला डेटाला फॉर्मॅट करायचा असतो. कधीकधी ते कलर कॉम्बिनेशन सांगतात, कधीकधी कलर कॉम्बिनेशन आपल्याला द्यायचे असतात, कंडिशन्स फक्त त्यांनी दिलेल्या असतात. ह्या सगळ्याचे तुम्हाला तासाचे 850 ते 1000 रुपये मिळतात. तर आता वेळ झालेली आहे, अशा कोणत्या वेबसाईट्स आहेत जिथे तुम्हाला घरबसल्या काम मिळून पैसे मिळवता येतील. तर त्या वेबसाईटची नावं आहेत, मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन. fiverr.com, guru.com, freelancer.in, upwork.com. upwork.comवर तुम्हाला थोडे पैसे पे करावे लागतात आणि मग तुम्हाला इथे काम मिळतं. त्याचबरोबर linkedin.com ह्या कोणत्याही वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा प्रोफाईल बनवा, तिकडे तुमची इन्फॉर्मेशन टाका, तुम्ही कोणते जॉब बनवले असतील, आधी काही कामं केली असतील तर ते टाका, तुमचा एक्सपिरियन्स टाका आणि तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला इथे कामं नक्कीच मिळतील. तोपर्यंत नमस्कार.